मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी दया मारुती लायगुडे. बरं. आणि आपण नक्की कोणत्या पदावर कार्यरत आहात? मी महाशक्ती शहर संघ तळेगाव दाभाडे येथे ह्या सचिव पदावर कार्यरत आहे. बरं. आज आपण या बांदल दाम्पत्याच्या घरी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण काही गणेश मूर्ती पाहिल्यात. वाणी मॅडम असतील किंवा राजेश मॅडम असतील, यांनी सुद्धा चांगली माहिती दिली. तर नक्की आपण या ठिकाणी काय प्रतिक्रिया द्याल? म्हणजे तुम्हाला एक वेगळा संदेश या ठिकाणी काय मिळालेला आहे? वेगळा संदेश म्हणजे ह्या माणसा ताई ह्या हाडांनी कला शिक्षक होत्या. त्यांची ती कला त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. त्यांना घरी बसून काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं होतं. त्यांनी ते घरी बसून केलं. यूट्यूबवर पाहून किंवा त्यांच्या घरातल्या मेंबरनी त्यांना सहकार्य केलं की आपण गोमय म्हणजे गाईचे शेण किंवा गोमूत्र, आपली माती, शेतातील माती यापासून आपण काहीतरी वेगळं काहीतरी करायचं. तर त्यांनी गणपतीची सुरुवात केली. तर ही पर्यावरण मुक्तच आहे. तर आणि ते जरी आपण हे विसर्जन केलं तरी त्याचं खत म्हणून आपण वापर करू शकतो. अगदी बरोबर. तसेच त्यांनी आपले रांगोळी पण आपली पर्यावरण मुक्त नाहीये, तर त्यांनी लोकरी बसून असे पडदे वगैरे किंवा रांगोळ्या, परत धूप वगैरे तयार केलेलं आहे. हे पर्यावरण मुक्तच आहे. बरं. आता मगाशी बोलताना त्यांच्याकडनं ऐकलं मी असं की गेले कित्येक वर्षापासून त्यांनी एखाद्या घरगुती कार्यक्रमात म्हणजे असं आपण एखादा आयर म्हणून साडी देतो किंवा दुसरं एखादं कपडा देतो, परंतु त्यांनी मात्र आपण जे स्वतः बनवलेलं आहे ते लोकरी साहित्य दिलं. तर याबाबत आपण काय नक्की सांगाल? हे नक्कीच खूप चांगलं आहे. हे साडी वगैरे देण्यापेक्षा मला तर असं वाटतं, मी सर्व महिलांना संदेशच करेल की हे लोकरी बसून बनवलेले वस्तू जर आपण ह्याला संक्रांतीच्या वेळेस किंवा वाण म्हणून देऊ शकतो. ओके. धन्यवाद.